तुतारी तर 100% वाढणार ना, आम्ही आमच्या भागाला त्यांच्यासाठी वाजून देणार. सरकारने भरपूर काही दिले. आपल्या मालाला सगळं भाव वाढ आहे ना. तुम्ही खायचा त्याचा भाव म्हणता ना, या अन्नधान्याचा भाव वाढ आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा बी भाव वाढ आहे ना. काय कमी त्याला ज्या हाताने फुकट दिलाय, या हाताने घ्यायचं आणि 10 हाताने खायचं, पण कशा लोक जगायचे. ज्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका यावेळेस घेणार, म्हणजे त्यांना जे वाटेल आणि समाजाला जे वाटेल त्यानुसार हे इलेक्शन होईल आणि त्यानुसार तो नेता निवडून येईल. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी ब्रह्मनाथ येळम या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळे नेते आपला आपला प्रचार करतात, परंतु गावखेड्यातले लोक नेमकं काय विचार करतायत. आपल्यासोबत मतीनबाई शेख ना, आपल्यासोबत मतीनबाई शेख आहेत. त्यांच्या नेमकं काय भावना आहेत किंवा एकंदरीत ब्रह्मनाथ येळम परिसरामध्ये किंवा अल्पसंख्याकांचे नेते म्हणून त्यांच्याकडे इथं स्थानिकला बघितलं जात आहे. काय वाटतं एकंदरीत काय भूमिका आहे आता लोकसभा निवडणुकीत, कोण निवडून येईल असं वाटतं. आता कसं आहे, आपल्याला हे बीडचं तर होणार, पण आपल्याला कुठं निवडून मोदी साहेब आल्यापासून आपल्याला एक तकलीफच आहे. काय म्हणतात, कुठं सुख आहे का महाराष्ट्रामध्ये, पुढे भारतामध्ये सुख आहे का. 90% बाजार कमी झाले, सगळ्या हर चीज मध्ये महागाई झाली. बरं भाई, आता तुम्ही शेळीचा बाजार करता, कसं झालंय बाजार, कसा आहे सध्या बाजार. म्हणजे इकडे बघा, लोक परेशानीत आलेले, परेशान झाले. हा, शेतकरी नाराज आहे कुठेतरी. तुम्ही शेतकऱ्याचं इकडे बघा, पाणी झालं बिचारायचं. माझे भाऊ आहेत इकडे बघा, हे सगळे शेतकरी नाहीत काय, सगळ्याचं मालिक एक आहे. आपण सगळे भाऊ आहेत, सगळे भाऊ आहेत, कोण बी असो कोणत्या जातीचे. इकडे बघा, ते म्हणलं म्हणायचं जात भेद नाही आपल्याजवळ, पण सगळे लोक आज परेशान इथे, लय परेशान. आणि सगळ्यात आमचा बीड जिल्हा तर लय परेशान आहे. ते बसते तिकडे बघा, तिकडं पुढच्यात, आणि इकडे काय चाललं म्हणून त्यांना नाही माहित. हा, मग आता यावेळेस खासदार कोण, आता यावेळेस मी सोनाने साहेब, माझं मी तर पवार साहेबाचा 30 वर्षापासून, पप्पू दादा किती वर्षापासून आहे, 30-35 वर्षापासून मी पवार साहेब जसं आले तेव्हा मला मतदान आला, तेव्हा पवार साहेबापासून माझं मतदान मी त्यांना सोडित नाही. किती आले किती गेले मला घेणं देणं नाही. मी पवार साहेबाचा माणूस आहे, पवार साहेबापर्यंत राहणार कधी बी. तुतारी तर 100% वाढणार ना, आम्ही आमच्या भागाला त्यांच्यासाठी वाजून देणार. प्रचार वगैरे सुरू झाले आता, हा सांगतायत सगळ्या पाहुण्यांना वगैरे. हा, बेंटॉक कसा आहे प्रतिसाद, कसा आहे लोकांचा. 1 नंबर प्रतिसाद आहे. ह्या वर्षी वर बदली करायचं, हा वर मोदी सरकार पाडायचं. हो, मोदीला, हा सगळ्यासाठी सगळे भाऊ आहेत आम्ही, सबका मालिक एक आहे का नाही भाई. बरोबर. हा, तर मतीनबाईंनी सांगितलं की शेतकरी वर्ग नाराज आहे, शेतकऱ्याची वाट लागली पूर्ण. काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती बीडची. बीडची परिस्थिती म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याची परिस्थिती ना खराब झाली की आपल्याला त्याविषयी सांगण्याचं हेच नाही राहिलं कोणतं. आज कोणते भाव झाले, शेतकरी दिवस इतक्या उन्हामध्ये कष्ट करतो आणि शेवटला कवडी भावामध्ये त्यांना माल विकावं लागतं. आज समजा बाजारपेठेमध्ये जरी गेलो तर तिथं इथलची वस्तू 2 रुपये विकावं लागली आपल्याला. शेवटच्या काही काही शेतकरी काही तकलीफ मिळाली, त्यांनी हाय असा माल फेकू दिला. ही परिस्थिती सध्या, पण सध्या थोडा बदल झाला पाहिजे. कोण होईल वाटतं बीडचा खासदार. बजरंग बाप्पाचे सध्या, बजरंग बाप्पा सोनाने 100% होणार, 100%. तर आता एक बंधू आलेत गाडीवरती, त्यांच्या पण आपण भावना जाणून घेऊया. कुठून आलं. इथलं येळमचंच आहे मी. अच्छा, येळमचंच. बरं, काय वाटतंय कोण होईल खासदार यावेळेस. खासदार पंकजताईच. पंकजाताई होतील असं वाटतं. का बरं, नेमकं कशामुळे वाटतं. कारण की त्यांनी पहिल्या 5 वर्ष पहिले त्यावेळेस विकास भरपूर केला, विमा भेटलेला, सगळं भेटले. आता म्हणतात लोक भाव वाढाय, सगळं झालंय. सरकारने काय दिलंय, सरकारने भरपूर काय दिले. आपल्या मालाला सगळं भाव वाढ आहे ना. तुम्ही खायचा त्याचा भाव म्हणता ना, या अन्नधान्याचा भाव वाढ आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा बी भाव वाढ आहे ना. काय कमी त्याला. तर पंकजाताई येतील असं वाटतं. हो. तर मतीनबाईंचं पण मत आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुमचं काय नाव म्हटलंय. पप्पू सुपेकर. तर सगळ्यांचं मत आपण जाणून घेतलंय, परंतु चालू सरकारला थोडासा धक्का आहे की शेतकरी नाराज आहेच, परंतु अल्पसंख्याक जो समाज आहे तो पण सरकारवरती नाराज असल्यामुळं सध्या ह्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी चित्र बदलाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. लोकसभा निवडणूक लागलेली, काय वाटतं ह्यावेळेस बीडचं चित्र काय असेल. आमची तुतारी लागल. तुतारी लागल वाटतं. तुतारी का बरं, नेमका कशामुळे बदल पाहिजे यावेळेस. बदल पाहिजे. का नेमका काय. पूर्ण देश यांनी इकून खाल्ला ना. इकून खाल्ला देश. हो, बदल करायचा. तुम्ही आधार कार्ड
तुमचे काय KYC हे असे करून तुम्ही सगळी माहिती करून घेतली, याची सगळी माहिती करून लोक लायला लावलेत. सरकारवर नाराज आहे. सरकारवर नाराज आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. पंकजा मुंडे का नको? नकोचा विषय नाही चालला. इथं विषय काय झाला, फक्त काहीतरी चेंज 10 वर्ष देऊन बघितले ना आपण, ह्यावेळेस थोडं बदल करायचा. बदल पाहिजे. हा होईल वाटतं बदल यावेळेस? होईल बदल होईल वाटतं. होईल वाटतं. अजून कोण राहिलं का? 100 रुपयाचा गॅस तुम्ही देताना 1300 रुपयाला वाढीता, माझी ही कोणची गोष्ट आहे? हा, पण गॅस देताना फुकट दिलाय की? गॅस देताना फुकट दिलाय. एक हाताने घ्यायचं आणि 10 हाताने खायचं. कोण कशा लोक जगायचे? हा, तुमचं का बी धरायचं का आम्हाला? बी नाही धरायचं तुमचं. हा, गॅसचे रेट वाढले, गॅसचे रेट वाढले, शेतकऱ्याला 2000, तेलाचा रेट वाढलाय, पेट्रोलचे रेट वाढले. अहो, ही सगळी जनता मेल्यानंतर तुम्ही एकटे राहिल्यानंतर तुमचं बी धरणार आहेत का? कोणी धरते का एकटे राहिले नंतर? शेतकऱ्याला देतात ना 2000 रुपये. अहो, शेतकरी मातीतच घातलाय सगळ्यांना. कुठं शेतकरी 2000 द्यायचे आणि 50,000 खायचे? संपला शेतकरी, सगळं संपला. हा, नाराजी शेतकरीवर. सगळं नाराजी, पूर्ण नाराजी, A to Z नाराजी. तर शेतकऱ्याची मात्र नाराजी आपल्याला पाहायला भेटते. इकडं अजून आहेत. मामू नमस्कार. मामाचा चहा उकळलेला आहे. चहा बरोबरच राजकारण बी उकळलंय आता. हा, बीडचं राजकारण काय वाटतं, काय होईल? तो तरी लागेल. तू तरी लागेल वाटतंय. बदल होईल यावेळेस? हो, यावेळेस होईल ना. 100% बदल होईल. 100% बदल पाहिजे. बदल हो पाहिजेच. का बरं, कशामुळे पाहिजे बदल? 10 वर्ष दिलं ना त्यांना ताईला. हा, काय केलं त्यांनी? काहीच नाही. काहीच नाही, काहीच केलं नाही ना. पण शेतकऱ्यासाठी विकास योजना केले म्हणतात. काय केलंय दाखवा ना. रोड वगैरे दिले. कुठं दिलाय रोड? रोड नाही तुमच्याकडे? कुठं दिलाय बघा ना, रस्त्याचं बघा. रोडच नाही. नाही ना, कुठं आहे रस्ता? पण ते ग्रामविकास मंत्री असताना काहीच नाही, काहीच नाही. 10 वर्ष फिरकल्या सगळं नाही तिकडं. आलेच नाही. नाही नाही, 100% नाही आलेलं आहे. नाराज आहे तुम्ही? नाराज, 100% नाराज. अहो, तुम्ही आत्ता म्हणले की हे 2000 रुपये दिले, बरोबर. खातावर GST लावली. तुम्ही 50 किलोची गोणी होती 45 केली. हे मान्य आहे का? पैसे तुम्ही तेवढेच घ्यायला लागले ना, काय कमी घेता का? कशावर बी टॅक्स लावलाय. चहावर सगळं तुम्ही टॅक्स लावलाय, गॅसवर सगळं टॅक्स लावलाय. हे याचा काय फायदा झाला? सर्वसाधारण जनता नाराज आहे पूर्ण. 100% नाराज आहे. सरकारच्या विरोधात जाईल वाटतं. हो, विरोधात जाणार. यावेळेस वाजेल तुतारी? हो, वाजन 100% वाजणार तुतारी. हो, 100% हे तिन्ही जागा भरपूर लागणार आहेत. शिवसेना ठाकरे आणि उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांचे पूर्ण सीट येणार. पूर्ण येणार. आणि तुम्ही जर चोर नसते तुम्हाला संरक्षण राहिलं नसतं. तुम्ही चोर आहेत, तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला संरक्षण आहे. तुम्ही अशा आमच्यासारख्या माणसाने इकलं आपण मात्र इथं येऊन उभा हक्काने मत मागितलं असतं. काय मत मागितलं? लोकसभा निवडणूक लागली, काय वाटतं ह्यावेळेस नेमकं बीडमध्ये काय होईल वाटतं? पहिली गोष्ट अशी आहे की यावेळेस मतदान जे होणार आहे ते नेत्याकडे बघून होणार नाही. ह्यावेळेस प्रत्येक स्थानिक लोकांना काय बोलायचंय, काय करायचं हे तो प्रत्येक व्यक्ती ठरविणार आहे. ज्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका यावेळेस घेणार, म्हणजे त्यांना जे वाटेल आणि समाजाला जे वाटेल त्यानुसार हे इलेक्शन होईल आणि त्यानुसार तो नेता निवडून येईल. जरांगे पाटील सांगतील तसं? जरांगे पाटील सांगतील किंवा जरांगे पाटील ज्याप्रमाणे ऍक्शन करतील त्याप्रमाणे. पण जरांगे पाटील जर शांत राहिले, भूमिकाच नाही घेतली तर मग? तरी सुद्धा लोकांना काय वाटतंय आता थोडक्यात मराठा समाजाची फसवणूक कशी, नवी मुंबई किंवा त्या ठिकाणी वाशीमध्ये जाऊन GR दिला सगळे सोयऱ्याचा आणि तो लागूच झाला नाही. मग लागू नाही झाला म्हणजे तिथून वापस यायचं. वापस येऊन इथं गाजत लोकांनी नाचत वाजत गाजत लोकांनी डीजेवर मिरवणूक काढली. लोकांनी विजय संकल्प केला आणि तो विजय संकल्प करून एका महिन्यात तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर चर्चाच करीत नाही. म्हणजे मराठा समाजाची फसवणूक आहे आणि मराठा समाजाची फसवणूक जी केली तुम्ही त्याच्यामुळे फटका बसला. त्या फटका म्हणजे एकदम कार्यक्रमच होईल. हा, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस? बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे? आता काळे सर म्हणले त्याप्रमाणे होईल. तसंच होईल. हा, यावेळेस काय बदल करायचा मग खासदारात?
बदलचं काय आता ते सगळ्याचे निर्णयावर राहिला बदल करणं. एकंदरीत चित्र काय वाटतं बीडचं? बदल होईल वाटतं की ते पुन्हा खासदार होतील असं वाटतं? आता बदल होणं मी अगोदरच तुम्हाला बोललो की मतदान एक असेल सगळ्याचं विचार एक असेल तर ते होऊ शकतील. एक विचार राहिला तो बदल होईल. बदल होईल. हा एकंदरीत मतदान झाल्याच्या नंतरच परिस्थिती आपल्याला लक्षात येणार आहे आणि आपण असंच गावखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? बीड लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल याबद्दल तुमचं मत काही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.